माझगावच्या मोर्यावरती अंडी फेकली म्हणून जर तुम्हाला कोणाचा बद्दल बोलायचं असेल तर लक्षात ठेवा, ती अंडी मुद्दाम फेकली नव्हती. ते आपले त्यांच्या घरामध्ये गोळाफेकची प्रॅक्टिस करत होते पुढच्या कॉमनवेल्थ गेमसाठी. ते चुकून त्यांनी अंडी घेतली आणि ती अंडी चुकून खाली आली आणि तुमच्या बाप्पाची मिरवणूक मध्ये आली रस्त्यात. अंडी त्यांनी बाप्पावरती नव्हती मारली. तुम्ही जर असं म्हणत असाल तर तुम्ही दोन समाजामध्ये आग लावायचा प्रयत्न करताय. ते सांगलीमधला प्रकार, तिथं पण तो काय त्या काय नवरा बायकोला मारायला नव्हता गेला. तो तर आपला फेन्सिंगची प्रॅक्टिस करत होता. फेन्सिंग म्हणजे जे ऑलिम्पिकमध्ये जी तलवारबाजी असते, त्यात बघितलं असेल तुम्ही, जाळी घातलेलं तोंडावरती असतं. हे तर तोंडाच्या ऐवजी डोक्यावरती होती जाळी, पण तो प्रॅक्टिस त्याची करत होता. आपली ती माणसं जी होती ना, नवरा बायको जे दोघं, ते मध्ये आले आणि म्हणून त्यांचा जीव गेला. तो त्यांना मारायला थोडी गेला होता. तुम्ही त्याच्याबद्दल जर काही त्याच्यात काही अँगल असेल, भले त्यानं म्हणलं असेल की इथं आमचा समाज राहतो, तुम्ही कसा इथं आला, तरी सुद्धा तुम्ही जर त्याच्या विरोधात बोलला तर तुम्ही हिंदू मुस्लिम करता, तुम्ही इस्लामोफोब आहात. कसं वाटतंय? सध्या हेच चाललंय. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे धडधडीतपणे चाललंय. फक्त याच्यावरती बोलायचं नाही. का? तर हिंदूंनी बोलायचं नाही. हिंदूंनी फक्त सहन करायचं. कशामुळे झाले माहिती आहे तुम्हाला? हिंदू नंतर जात आधी आहे. बघा, विचार करा.